मित्रांनो, उद्योग आधार आपण हे आपलं बिझनेसचं प्रूफ म्हणून वापरू शकतो. उद्योग आधार काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पॅन कार्ड, ईमेल आयडी आणि बिझनेसचे नाव, बिझनेस सुरू झाल्याची तारीख, तसेच बिझनेसचा पत्ता आणि बिझनेसने तुमच्या किती प्रॉफिट केलाय, ही तुम्हाला पूर्ण माहिती हवी आहे. तर आता आपण उद्योग आधार कसं काढायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे Googleवर आणि सर्च करायचं आहे उद्योग आधार. उद्योग आधार सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. उद्योगआधार.gov.in या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो, इथे फॉर न्यू एंटरप्रेन्योर हू आर नॉट रजिस्टर या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर आणि तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे. नेम ऑफ द एंटरप्रेन्योर म्हणजे उद्यमिका नाम. इथे तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे आणि खाली तुम्हाला इथे सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी तुम्हाला इथे आला असेल. तुम्हाला इथे ओ-टी-पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता इथे डू यू हॅव अ जी नंबर तुम्हाला इथे या नो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे जी नंबर असेल तर तुम्ही यासाठी करू शकता. त्यानंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला ते तुमचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी चूज करायची. तुम्ही एस-सी, एस-टी, ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये येता. कोणती ती तुम्हाला चूज करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहे की नाही तुम्हाला ते नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते उद्यम का नाम म्हणजे तुमच्या बिझनेसचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते युनिट का नाम म्हणजे इकाई का नेम सेम ॲज पर जसं तुमचं बिझनेसचं नाव आहे, सेम तुम्हाला ते तुमचं युनिटचं नाव एंटर करायचं आहे. आणि तुम्हाला तिथे ॲड युनिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकाई का नेम हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुमचा बिझनेसचा ॲड्रेस इथे एंटर करायचा आहे. आणि तुम्हाला ते पिन कोड एंटर करायचं खाली ॲड्रेसमध्ये. तुमचं स्टेट निवडायचं आहे तुम्हाला इथे. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे जिल्हा निवडायचा आहे. इथे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते ॲड प्लॅनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमचा जर प्लॅनचा ॲड्रेस आणि तुमचा जो ऑफिस ॲड्रेस सेम असेल, तर तुम्हाला सेम टू सेम ॲड्रेस हा खालच्या इथे कॉपी करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर आता तुम्हाला गेट लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूडवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसचं लोकेशन या मॅपवरून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पर ल मित्रांनो, मॅपमध्ये तुम्ही प्रॉपर लोकेशन सेट करायचं आहे. लोकेशनवर तुम्ही एकदा क्लिक करून तुम्हाला आता वर ओके बटनवर क्लिक करायचं आहे. तुमचं लोकेशन इथे प्रॉपरली सेव्ह होऊन जाईल. आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुम्हाला डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा बिझनेस कधी स्टार्ट झाला तुम्हाला ती डेट इथे एंटर करायची आहे. नंतर या बाजूच्या ऑप्शनवर तुम्हाला ते नो क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला खाली इथे बँकेचं नाव आणि बँकेचा आय-एफ-एस-सी कोड आणि अकाउंट नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. बँकेचं अकाउंट एंटर केल्यानंतर मित्रांनो, तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे? तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता की सर्व्हिस देता? तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खालच्या ऑप्शनला सर्च एन-आय-सी कोडमध्ये तुमच्या बिझनेसशी संबंधित तुम्हाला ते कीवर्ड टाइप करायचे आहेत. मित्रांनो, तुमच्या बिझनेसशी संबंधित कीवर्ड एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे काही कोड्स तुमच्यासमोर येऊन जाईल. तुम्हाला ते क्लिक करायचं आहे या कोडवर आणि तुम्हाला मित्रांनो, बिझनेसचा कोड सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथे नॉन ट्रेडिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते ॲड ॲक्टिव्हिटी इथे हा एन-आय-सी कोड ऑटोमॅटिकली आलेला आहे. तुम्हाला ते ॲड ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे. एन-आय-सी कोड ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या दुकानामध्ये किती पुरुष किंवा महिला काम करतात ते तुम्हाला इथे त्यांची माहिती द्यायची आहे आणि तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला राइट डाउन द व्हॅल्यू दिसत आहे. इथे तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये तुमच्या बिझनेसने मागच्या वर्षी किती प्रॉफिट केला आहे तुम्हाला इथे हे एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सेकंड ऑप्शन जे आहे इथे
तुम्हाला 0 क्लिक करायचं आहे आणि इथे टोटल टर्नओव्हर मागच्या वर्षी तुम्ही किती तुमचं टर्नओव्हर तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये एंटर करायचं आहे. मित्रांनो, ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला आता हे सर्व ऑप्शन दिसत आहे. या सर्व ऑप्शनला तुम्हाला नो क्लिक करायचं आहे. सबमिट अँड गेट फायनल ओ-टी-पी यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज येईल. आर यू शुअर यू वॉन्ट टू एंटर करेक्ट डेटा? तुमच्या नंबरवर एक ओ-टी-पी गेलाय. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि तुम्हाला फायनल सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर आता उद्यम नंबर आला आहे. तुम्हाला याला कॉपी करायचा आहे. तुमच्यासमोर मित्रांनो उद्यम नंबर लिहून आला आहे. आता तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा उद्योग आधार एंटर करायचा आहे आणि तुम्हाला खाली मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. आणि तुम्हाला फर्स्ट ऑप्शन चूज करायचं आहे ओ-टी-पी ऑन मोबाईल आणि व्हॅलिडेट जनरेट ओ-टी-पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ-टी-पी इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ-टी-पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर मित्रांनो आता 3 ऑप्शन आले प्रिंट, प्रिंट विथ एनेक्चर आणि होम. तुम्हाला इथे प्रिंट विथ एनेक्शन या सेकंड नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला सेव्ह एज पी-डी-एफ तुम्हाला हे फाईल जी आहे ती सेव्ह करायची आहे. मित्रांनो, उद्योग आधारच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे अपडेट डिटेलचा ऑप्शन दिसत आहे. तुम्ही इथून तुमचं उद्योग आधार अपडेट करू शकता किंवा तुम्हाला तुमचं उद्योग आधार कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही ते कॅन्सल सुद्धा करू शकता. इथे प्रिंट आणि व्हेरिफायचा ऑप्शन आला आहे. जर तुमचा उद्योग आधार नंबर हरवला असेल तर तुम्ही इथे तुमचा उद्योग आधार नंबर शोधू शकता. उद्यम रजिस्ट्रेशन निवडायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि जनरेट ओ-टी-पीवर क्लिक करून ओ-टी-पी व्हेरिफाय करून तुम्हाला तुमचा उद्योग आधार मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही उद्योग आधारविषयी संबंधित सगळे कामं करू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.